नमस्कार, मी भाग्यश्री. पराग गोरे संचलित बिझनेस आयकॉन या मासिकातर्फे पर्यावरण दिवस या कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर प्रवीण जोशी यांचे यवतमाळचे स्थानिक पाणपक्षी हे पुस्तक आज डॉक्टर अनिल भालचंद्र पिंपळापुरे यांच्या हस्ते आम्ही ऑनलाईन प्रकाशित करीत आहोत. प्रथमतः आजच्या या कार्यक्रमात मी आपल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देते. डॉक्टर अनिल पिंपळापुरे हे 1980 सालापासून नागपूर येथे खाजगी डेंटल प्रॅक्टिसमध्ये आहेत. 1984 सालापासून त्यांनी पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली. 1987 सालापासून माळढोक पक्ष्याचा मागोवा, अभ्यास, राखी, धनेश पक्षाबद्दल विशेष संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पक्षी अभ्यास परिषदांमधून शोध निबंध सादर केले आहेत. त्यासंबंधी वर्तमानपत्रे आणि मासिकांमधूनही लिखाण केले आहे. तसेच 12वे पक्षीमित्र संमेलन मांगुर्डा व 27वे पक्षीमित्र संमेलन नागपूर येथे त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. पक्षीतज्ञ डॉक्टर अनिल पिंपळापुरे आज आपल्याला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. त्यांचे मी हार्दिक स्वागत करते. महाराष्ट्र राज्यातील विदर्भ प्रांतातील यवतमाळ हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. कारण आज यवतमाळ जिल्ह्याची पक्षी नोंदणीच्या दृष्टिकोनातून नव्याने ओळख झाली आहे. त्यातल्याच काही 50 स्थानिक पाणपक्ष्यांवर डॉक्टर प्रवीण जोशी यांनी यवतमाळचे स्थानिक पाणपक्षी हे पुस्तक लिहिले आहे. अशा या माहितीपूर्ण पुस्तकात लेखकाचा सखोल अभ्यास आणि निसर्गाबद्दलची त्यांची रुची दिसून येते. तर आज आपण त्यांच्या या ऑनलाईन पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांचा परिचय करून घेऊयात. डॉक्टर प्रवीण जोशी प्राणीशास्त्र विषयात त्यांनी MSc केली आहे आणि त्याच विषयात त्यांनी PhD देखील केली आहे. अमोलकचंद या महाविद्यालयात गेल्या काही वर्षांपासून ते प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. संशोधन, विविध विषयांवर व्याख्यान देणे, कार्यशाळा चालवणे, विद्यापीठातील विविध समित्यांवरही ते कार्यरत आहेत. वृत्तपत्रातून पक्षी व अधिवासावरून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे देखील मी आज इथे स्वागत करते. या 2 पक्षीप्रेमींबरोबर आमच्या बिझनेस आयकॉनचे संस्थापक श्री पराग गोरे हे संवाद साधणार आहेत. या तिघांचे मी मनापासून स्वागत करते आणि पुढील सूत्र पराग गोरे यांच्या हाती देते. धन्यवाद भाग्यश्री. मी पराग गोरे. आज आपण बिझनेस आयकॉन तर्फे प्रकाशित करत असलेल्या प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जोशी लिखित यवतमाळचे स्थानिक पाणपक्षी या पुस्तकाचे प्रकाशन करण्याकरता इथे जमलेलो आहोत. ऑनलाईन हा इव्हेंट होतोय आणि या इव्हेंट करता ऑनलाईन जो प्रकाशन सोहळा आहे त्याकरता इथे आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिल पिंपळापुरे, जे ज्येष्ठ पक्षीतज्ञ आहेत. सर, मी तुमचं इथे खूप खूप मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू. तसेच डॉक्टर प्रवीण जोशी सर पण इथे आहेत. सर, तुमचे देखील मी इथे स्वागत करतो. नमस्कार. तुमच्या दोघांचं इथे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आजच्या या आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या सुरुवातीलाच एक डॉक्टर अनिल पिंपळापुरे सरांना एक प्रश्न विचारू इच्छितो की सर, माझं हे भाग्य आहे की डॉक्टर प्रवीण जोशी सर आज दुसरं पुस्तक प्रकाशन करतायत आमच्या संस्थेतर्फे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे यवतमाळचे स्थानिक पाणपक्षी. तर तुम्ही 35 पेक्षा जास्त वर्षांचा तुमचा पक्षी जगताविषयी अभ्यास आहे. तर एक आमचे म्हणजे मी आता लेमॅन म्हणून बोलतोय, तुम्ही दोघं इथे तज्ज्ञ आहात, पण आम्ही बघतो आमच्या आजूबाजूला जे सगळे मित्रमंडळी असतात ते आम्ही फक्त फोटोग्राफी पुरतं किंवा या विषयाकडे बघतो किंवा फोटोग्राफी जास्त असते, तुम्ही अभ्यासक म्हणून आणि पक्षी संवर्धन म्हणून या विषयाकडे बघतात. तर साधारण मायग्रेटरी बर्ड्स असतात की भारताबाहेरून येणारे जे पक्षी आपण बघतो किंवा त्यांच्याबद्दल जास्त चर्चा होताना दिसते, पण स्थानिक पक्षी जे आहेत त्यांच्याबद्दल कुठे काही म्हणजे त्यांचं संवर्धन किंवा याच्याबद्दल कुठे जास्त चर्चा होताना दिसत नाही. तर याचं खरं स्वरूप काय आहे? तुमच्या अभ्यासातून तुम्ही काय सांगाल आम्हाला? आणि सुरुवातीला नमस्कार सगळ्या पक्षी मित्रांना सुद्धा नमस्कार. आणि
जोशी सरांचं, डॉक्टर जोशींचं, प्रवीणचं सगळ्यात अगोदर अभिनंदन. आणि या पुस्तकाचं प्रकाशन तुम्ही करताय, एक स्थानिक पाण पक्षी आणि त्यांना पुस्तक रूपामध्ये आणणं, हे फार महत्वाचं काम तुम्ही केलेलं आहे. त्याबद्दल तुमचे देखील अभिनंदन. आणि मला असं वाटतं की हे पुस्तक, याची आज गरज फार आहे, म्हणजे आज. कारण आपण भारतीय लोकांना, गोरे लोकांचं म्हणजे स्थलांतरित लोकांचं जास्त अट्रॅक्शन होतं, गोऱ्यांचं. पण आपण इंडियन लोकांकडे किंवा स्थानिक लोकांकडे फार कमी बघतो. आणि त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत किंवा पक्ष्यांचे जे स्थानिक पक्ष्यांचे प्रॉब्लेम आहेत, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष नक्कीच होत आहे. आणि त्याबद्दलची माहिती पूर्ण महाराष्ट्रात म्हणा, मराठी विषयात असल्यामुळे हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्याबद्दल माहिती करून देणं, हे फार महत्वाचं काम तुम्ही इथे करताय. कारण काय होतं की त्यांना संवर्धनाबद्दल, त्यांच्या त्या प्रजातीबद्दल माहिती देणं, त्याच्या जीवनशैलीबद्दल माहिती देणं, हे फार महत्वाचं काम प्रवीणनी केलेलं आहे. आणि त्यामुळे या पक्षाची आज या पुस्तकाची आज मला असं वाटतं फार गरज आहे त्याची. आणि अशी पुस्तकं जर आली तर यवतमाळ सारख्या, म्हणजे मला असं वाटतं की यवतमाळ हे नाव आहे त्या पुस्तकात, आणि स्थानिक हे दुसरं नाव. यवतमाळचे स्थानिक पक्षी, या दोन्ही हे ग्लॅमरस नाव नसतात. यवतमाळ एक छोटस गाव आणि त्याच्यातले स्थानिक पक्षी, त्यांना एवढं ग्लॅमर नसल्यामुळे याला फार महत्व आहे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. मला खात्री आहे सर की या पुस्तकाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील किंवा यवतमाळमध्ये येणारे स्थानिक पाणपक्षी आहेत किंवा एकंदरच सगळा जो पक्षी जगत आहे यवतमाळमधला, त्याला एक ग्लॅमर येईल. आणि जे पक्षी निरीक्षक आहेत, नव्याने या पक्षी निरीक्षण क्षेत्रात येऊ पाहत आहेत, त्यांचं लक्ष या आमच्या एका प्रयत्नातून यवतमाळकडे देखील जाईल. आणि पक्षी संवर्धनाचं काम जे आहे ते अजून मोठ्या प्रमाणात व्हायला लागेल, अशी आपण छोटासा एक प्रयत्न करतोय, त्याच्यातनं आशा धरूयात. माझा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर प्रवीण जोशी सरांना आहे. सर, मला इथे खास आवर्जून तुम्हाला विचारायचं आहे की हे पुस्तक आज तुम्ही मोठ्या मेहनतीने तयार केलेलं आहे. मी बघतोय तुम्ही खूप दिवस याच्यावर मेहनत घेत आहेत. तर या पुस्तकाच्या मागे तुमची प्रेरणा काय होती आणि स्थानिक पाणपक्षी हा विषय घेऊन पुस्तक करावं असं का वाटलं सर? जेव्हा 11 वर्षापासून मी जेव्हा पक्षी निरीक्षणात आहे आणि पक्षी निरीक्षणाला जेव्हा जायचो, तेव्हा नेहमी जे पण पुस्तकं माझ्या वाचनात आलं, इव्हन पिंपळापुरे सरांचं खरायन पण एक सुंदर पुस्तक, हे काही पूर्ण परदेशी पक्ष्यांवर नाही तर त्या स्थानिक पक्षी फार महत्वाचे सरांनी आणि वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं पुस्तक आहे. कधी तुमच्या वाचनात आला तर नक्की मी पाठवेल. तर त्यामध्ये मला असं जाणवलं की नेमकं आपण जेव्हा जातो तेव्हा आपण जो कार्यकाल पकडतो पक्षी अभ्यासाचा, सप्टेंबर नंतर सुरू होणार, मार्च पर्यंत चालणार, मग कोण येणार तर मायग्रेटरी येणार, मग मायग्रेशन मध्ये स्थलांतरित पक्षी कुठे कुठे येणार, कोणकोणते येणार, कसे येणार आणि त्याची संख्या कशी वाढवता येईल. म्हणजे आज माझ्याकडे किती नोंद आहे तर माझ्याकडे 65 आहे, तर मला 70 कशी करता येईल, म्हणजे माझं नाव हे किंवा यवतमाळ हे हायलाईट होईल, अशा तऱ्हेनं प्रयत्न असायचे. पण मुळात हे करत असताना जेव्हा त्या अधिवासाकडे लक्ष द्यायचं, तेव्हा या 4-5 महिन्याच्या कालावधीनंतर उरलेला जो संपूर्ण वेळ आहे पक्षी निरीक्षणाचा, तेव्हा या स्थानिक पाण पक्ष्यांकडे जायचं. आणि असं आपण समजायचो की एक उदाहरण देतो, जशी काळी कोंबडी ज्याला आपण मोरहेर असं म्हणतो, तर ही कुठेही दिसू शकते असं आपल्याला वाटायचं. तापस, बिट्रन हे जे पक्षी आहे स्थानिक पक्षी, हे कुठेही दिसू शकतात बा, आपल्याला काय पर्पल सॉन्फॅन ही कुठेही दिसू शकते असं आपण गृहीत धरायचो. आणि नंतर मला असं लक्षात आलं की हे पक्षी काही कुठेही दिसत नाही. यांचे जे मी हे 6 ते 7 अधिवास किंवा हे धरणं जी सिलेक्ट केली, या धरणांमध्ये जो पर्टिक्युलरली येलो पेट्रन आहे, हा मला एका फक्त तलावावर नेहमी दरवर्षी दिसायचा, बाकी कोणत्याही तलावावर त्याचं अस्तित्व मला मिळालेलं नाही, येलो पेट्रन्स. मग मला असं लक्षात आलं की अधिवास किती याचा हा असा कमी झालेला आहे की जिथे कमळाची पानं आहे, कमळाचे फुलं आहेत, किंवा जिथे लिलीचे झाडं आहेत, जिथे अपोमिया असा समृद्ध वाढलेला आहे किंवा खूप जास्त झाडी झुडपं आहेत पाण्याला लागून, तिथे हे बिट्रन नेहमी असतात. पण तरी सुद्धा मला येलो बिट्रन दिसत नाही. मग मला असं लक्षात आलं की आपण या सगळ्यांचं थोडंसं निरीक्षण करावं
आणि या सगळ्यांची तुलनात्मक अभ्यास करावा की हे नेमके कोणत्या अधिवासात शाश्वतीला दिसतात, म्हणजे आपण गेल्यावर हमखास मला तिथे हा पक्षी दिसेल, तो स्थानिक का नसावा. म्हणजे जो पहिले गैरसमज होता की स्थानिक पान पक्षी कोणताही पाणी असलेल्या तलावावर जा, जिथे पाणी भरपूर आहे तिथे तुम्हाला स्थानिक पान पक्षी दिसणार, पण असं मुळात नाहीच. स्थानिक पान पक्ष्यांना सुद्धा एक पर्टिक्युलर अधिवास लागतो आणि तो जर असेल तर तिथे, जसं उदाहरण द्यायचं झालं तर बॅलॉन करेक्ट झाली किंवा रूढी प्रेस्टेट करेक्ट झाली, तर हे काही कुठे दिसणार नाही. जिथे तायफा छान वाढलेला आहे आणि त्या अधिवासात तायफाची चांगली वाढ आहे, अशाच अधिवासात त्यांची दिसण्याची शक्यता ही जास्त आहे. मग हे असं लक्षात आलं की यांना कोणती जलीय किंवा अर्धजलीय वनस्पती लागतात किंवा पाण्याला लागून असलेल्या कोणत्या वनस्पतीमध्ये हे नेहमी आश्रय घेतात, तर याच्याकडे माझं लक्ष गेलं आणि मला असं वाटलं की स्थलांतरित पक्ष्यांची 100 पुस्तकं तर आहेतच, पण त्यासोबत एक स्थानिक पान पक्ष्यांचं, कारण पुस्तकं नेमकी काय आहे, स्थानिक पान पक्ष्यांची पुस्तकं नाही असं मला म्हणायचं नाही, त्याला आपण सामान्य पक्षी, या रिजनचे सामान्य पक्षी अशा हेडिंग खाली पुस्तकं असतील. पण हा उद्देश मुळात घेऊन की पान पक्षी आणि तेही स्थानिक, म्हणजे त्याच्यामध्ये स्थलांतर हा शब्द नाही, तर अशा पक्ष्यांची निवड करावी आणि त्यावर एक स्वतंत्र पुस्तक लिहावं, जेणेकरून आपल्या अधिवासात वर्षभर गेल्यानंतर सुद्धा आपल्याला काय दिसू शकतं, किंवा एका पक्षी निरीक्षकाला, एखाद्या निसर्ग प्रेमीला, एखाद्या पर्यावरण प्रेमीला काय दिसू शकतं हे मला लक्षात आणून द्यायचं होतं किंवा दाखवायचं होतं, म्हणून हा प्रयत्न. नक्कीच मी इथे आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की या पुस्तकामध्ये सरांनी 50 स्थानिक पाणपक्षी जे आहेत यवतमाळमधले त्यांना कव्हर केलेलं आहे. सरांनी स्वतः काढलेले फोटो आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांचं जे संशोधन आहे, त्यांचं जे वाचन आहे, त्याच्यातनं त्यांनी खूप सुंदर माहिती दिलेली आहे. आणि खास हे पण सांगायला आवडेल की जर तुम्हाला मे महिन्यात जर पक्षी निरीक्षणासाठी जायचं असेल आणि यवतमाळमध्ये जायचं असेल तर हे पुस्तक जर तुमच्या हातात असेल तर तुम्ही जाऊन हे त्याच्यातनं खात्री तुम्हाला देऊ शकतो मी सरांच्या परवानगीने की तुम्हाला यवतमाळमध्ये कुठल्या धरणावरती गेला तर कुठले पक्षी दिसतील आणि किती वाजता दिसतील असं गाईड करणारं एक सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकाचं मी डॉक्टर अनिल पिंपळापुरे सरांना विनंती करतो आता त्यांनी प्रकाशन करावं. मित्रांनो, आपण बघतोय की इथे एका पुस्तकाचं कव्हर आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे यवतमाळचे स्थानिक पाणपक्षी. आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे यवतमाळचे डॉक्टर प्रवीण जोशी यांनी, आणि त्यांनी फार मेहनतीने स्वतः फोटोग्राफी करून, स्वतः त्या पाणवठ्यावर जाऊन त्या पक्ष्यांचे फोटो काढून आणि त्यांच्याबद्दलची माहिती संकलित करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. या क्षणाला मी असे जाहीर करतो की ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि हे पुस्तक लवकरच आपल्या वाचकांना आणि पक्षी मित्रांना, पक्षी प्रेमींना, निसर्ग प्रेमींना हे पुस्तक उपलब्ध करून देतील अशी मी गोरे सरांना विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तुम्ही इथे आज पुस्तक प्रकाशनासाठी तुमची उपस्थिती आणि तुमच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करायचे अशी आमची खूप दिवसांपासून इच्छा होती. डॉक्टर जोशी सर पण त्याच्यासाठी तुमच्या संपर्कात होते. आज हा प्रकाशन सोहळा इथे पार पडला, त्याच्याबद्दल खूप तुमचे आभार मानतो. तुम्ही आलात, उपस्थिती दर्शवली इथे. सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, तो म्हणजे जेव्हा तुम्ही पक्षी निरीक्षणासाठी तुमच्या कारकिर्दीला जेव्हा सुरुवात केली, म्हणजे आपण बोलतोय हे 35 वर्षांपूर्वीचं साधारण, तर तेव्हाची परिस्थिती म्हणजे तेव्हा असलेले पाणवठे, 85 ते 90 राईट, तर तेव्हा असलेले हे पाणवठे किंवा पक्ष्यांना असलेली मुबलकता की जिथे पक्षी येतील, एक परिसंस्था जी पाणवठ्यापाशी तयार होते त्या परिसंस्थेमध्ये ते सामावून जातात आणि त्याच्यातनं ते पक्षी वाढीसाठी किंवा संवर्धनासाठी योग्य मदत होते. तेव्हाचं चित्र आणि आत्ताचं चित्र याच्यामध्ये तुम्ही काय फरक बघतात, काय सांगाल सर? सुरुवातीला आपण एक लक्षात घेऊया की आपला विषय पुस्तकाचा स्थानिक पाणवठे असल्यामुळे आपण सारखं देशभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे सेलिब्रेटेड पाणवठे असतात, म्हणजे अगदी नांदूर मधमेश्वर,
भरतपूर, चिल्का किंवा अशा पाणवठ्यांवरती आपण कायम चर्चा करत असतो. किंवा माझंही तेच म्हणणं असतं की जी सेलिब्रेटेड बर्ड स्पीसी असतात किंवा प्रजाती असतात, माळढोक पक्षी आहे, सारस पक्षी आहेत, जे दिसायला सुंदर आहेत, चांगले आहेत, ज्यांचं नाव आहे, त्या पक्ष्यांबद्दल आपण चर्चा करतो. पण स्थानिक पाणवठे किंवा स्थानिक पाणपक्षी यांच्यावरती फार कमी चर्चा होते. त्यामुळे काय व्हायचं की जेव्हा आम्ही पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली एक 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, त्यावेळेस पाणवठे होते, पक्षी पण होते, पण पक्षी बघणारे कमी होते. म्हणजे आज सगळ्यात महत्वाचं काय झालंय की पक्षी तेवढेच होते, पक्ष्यांच्या प्रजाती सुद्धा तेवढ्याच होत्या. त्यातले आता काही दुर्मिळ झाले असतील, काही दुर्मिळ होण्याच्या पायरीवर असतील, पण त्यावेळेला सुद्धा परिस्थिती पक्ष्यांच्या बाबतीत आणि पाणवठ्यांच्या बाबतीत होतीच. तीच परिस्थिती आज देखील आहे. आजची परिस्थिती पाणवठ्यांचा जर विचार केला आणि पक्ष्यांच्या प्रजातीबद्दल विचार केला तर पाणवठ्यांची, जे पाणवठे आपण आमच्या इथे विदर्भामध्ये पाणवठे असतात, इरिगेशन टँक आहेत किंवा धरणावर तयार झालेला एखादा तलाव आहे, किंवा जो मामा तलाव म्हणतात आमच्याकडे, किंवा जो स्वतःचा कोणाचा तरी एखाद्या जमीनदाराचा तलाव असतो, किंवा कोणाच्या मालकीचा तलाव, किंवा वनतळी असतात, गावतळी असतात. या गावतळ्यांचा किंवा वनतळ्यांचा किंवा एकूणच पाणवठ्यांची जी एक इकोसिस्टम आहे किंवा ही परिसंस्था आहे, पाण्याची ही परिसंस्था आहे, त्या पाण्याच्या परिसंस्थेमध्ये होणारे बदल हे गेल्या 10 वर्षामध्ये फार रॅपिडली झाले आहेत. म्हणजे जे डिस्ट्रक्शन होत होतं 2010 पर्यंत मला फारसं दिसलं नव्हतं तेव्हा, फार रॅपिडली. पण या 10 वर्षामध्ये मला असं वाटतं जेव्हापासून हे ग्लोबलायझेशन झाल्यामुळे काय झालं, सायन्स वाढलं, पक्षी निरीक्षक वाढलेत, पक्षी निरीक्षकांना मिळणारे गॅजेट्स वाढलेत, म्हणजे मोठे मोठे कॅमेरे, सुंदर बायनॅक्युलर्स, वेगळ्या अगदी पॉवरफुल बायनॅक्युलर्स, पॉवरफुल कॅमेरेज झाले, आणि इतर अभ्यासाच्या जे गॅजेट्स आहेत त्याच्यात फार मोठा बदल झाला. पण पाणी तसंच आहे, पक्षी तसेच आहेत, आणि त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. आणि ती परिस्थिती जी 25 वर्षापूर्वी होते, 30 वर्षापूर्वी होती, ती आज नाहीये. कारण आज आपला पाण्याशी आणि त्या तलावांशी आणि त्यांना जतन करणं, त्यांचं संवर्धन करणं, याच्याबद्दलची जी एक जाणीव किंवा ही होती ती आज फार कमी झाली असं मला वाटतं. आणि त्यामुळे आपल्याकडे येणारे स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक पक्षी याच्याबद्दलची जी आस्था आहे लोकांमध्ये, ती आस्था जी एक सिस्टम होती, गावकरी, गावातला जो स्टेक होल्डर म्हणतो, आज आपण त्याला एक शब्द वापरतो, स्टेक होल्डर, हा स्टेक होल्डर नव्हता तो, त्याची ती जीविका होती, आणि तो जीविकेबद्दल त्याला एक आत्मीयता होती त्या पाणवठ्याबद्दल. ती पाणवठ्याबद्दलची आत्मीयता आता गावातला जरी माणूस असला, गावातला जरी शेतकरी असला, किंवा जो कास्तकार असला, किंवा राहणारा जरी असला, तरी त्याला ती आता त्याची आत्मीयता किंवा आस्था ही कमी झाल्यामुळे त्याच्यावर असलेली बायोडायव्हर्सिटी किंवा त्या पाणवठ्याशी संलग्नित सगळी बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता ही धोक्यात आली आहे असं मला वाटतं आज तरी. मग तो पाणवठा मोठा असू दे, छोटा असू दे, किंवा अगदी 1 एकर मध्ये असलेला पाणवठा आणि मल्टिपल एकर्स मध्ये असलेला पाणवठा, याची परिस्थिती आजची फारशी चांगली नाही. आणि ज्या वाहणाऱ्या आहेत पाणवठे, म्हणजे पाणी पक्ष्यांच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो की वाहणारी नदी सुद्धा असली, तर त्याचे सुद्धा आज आपण बघतो की कुठल्याही शहरात जा, सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे. आणि त्याच्यावर डिपेंडंट असलेले स्थानिक पक्षी आणि स्थलांतरित पक्षी यांना इतर जागा बघाव्या लागतात. आणि स्वतःच्या, म्हणजे मला असं लक्षात येतं की जेव्हा क्लस्टर होतं, म्हणजे एखाद्या एरियामध्ये आज एक साधारण 2 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये असलेले तलाव, समजा त्या भागामध्ये 7 ते 8 तलाव असतील, तर त्याला आपण एक क्लस्टर म्हणतो, 8 तलावांचं क्लस्टर. हे 8ही तलावांचं क्लस्टर एक समृद्ध क्लस्टर असायचं. आज त्या 8 तलावांमधला एखादा पाणवठा किंवा एखादा तलाव किंवा एखादं तळ चांगलं असतं, पण उरलेल्या 7 तळी ही तिथे त्यातलं पाणी सुद्धा पिण्यालायक नसतं, किंवा त्यांचं ज्याला स्टेक होल्डर्स म्हणतो ते स्टेक होल्डर्स सुद्धा
त्या पाण्यावरती येत नाहीत, अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे पक्षी ज्या प्रजाती त्या पाण्यावर निर्भर आहेत, ज्याला वेटलँड बर्ड्स म्हणतो आपण, ते वेटलँड बर्ड्सची संख्या दिवसेंदिवस कमी होतीये, त्यांच्या प्रजाती कमी होत आहेत आणि त्यांनी जे त्याच्यावर ब्रीडिंग करतात त्या पाणवठ्यावरती, त्याच्यावर अवलंबून आहेत. अन्न आणि निवारा आणि त्यांना त्यांचं आयुष्य जिथे घालवायचं आहे ती जर जागा बरोबर नसेल तर त्यांनी ब्रीडिंग करणं कमी केलेलं आहे, पक्ष्यांची संख्या कमी होते. ही एक चित्र मला वाटतं, मी त्याला एक विदारक तर नाही म्हणणार, पण फार एनकरेजिंग नाहीये हे नक्कीच. नक्कीच सर, मला इथे खास हा एक प्रश्न मुद्दाम आता विचारावासा वाटतोय, तो म्हणजे हा आपला जो इंटरव्ह्यू की आपण जे एकूणच हा आता कार्यक्रम करतो आहोत तो असंख्य विद्यार्थी वर्ग सुद्धा बघणार आहे. तर त्यांच्यासाठी म्हणून मी हा प्रश्न विचारतो, तो म्हणजे निसर्गामध्ये पक्ष्यांचं महत्व काय आहे, तुम्ही अभ्यासक म्हणून काय सांगाल? आपण त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, त्याला इकॉलॉजिकल सर्व्हिसेस म्हणतात. ओके. इकॉलॉजिकल सर्व्हिसेस म्हणजे की त्या एखाद्या पक्ष्यांचा उपयोग काय. माणूस सगळ्यात दरवेळेला विचार करतो की याचा उपयोग काय. जेव्हा तुम्ही पक्षी अभ्यासक आहात, तुम्ही पक्षी आवडतं आणि तुम्ही जेव्हा पक्षी बघायला जातात, पहिला प्रश्न लोक विचारतात की याचा उपयोग काय, तुम्हाला पैसे मिळतात का, किंवा तुम्हाला आनंद मिळतो हे नाही विचारणार, याचा फायदा काय. हा एक जो फायदेवाला जो प्रकार आहे तो मला वाटतं पक्ष्यांच्या संदर्भामध्ये आपण कायम विसरत असतो. पण आता आपल्याला त्यांच्या पक्ष्यांच्या महत्वाचा भाग जेव्हा बघतो की नॅचरली जेव्हा म्हणतात की माणूस जर नामशेष झाला तर पक्ष्यांना फरक पडणार नाही, पण पक्षी नामशेष झाला तर त्याचा फरक नक्कीच मनुष्याच्या आयुष्यावर, जीवनशैलीवर आणि त्याला नक्कीच प्रॉब्लेम क्रिएट होईल, हे नक्की आहे. मग तो करतो काय, पक्ष्यांचं एवढं महत्व काय आहे? तर आपल्याला आज जी सगळी जंगल दिसतात, वन दिसतात आहे, समृद्ध अशी बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता दिसत आहे, तर ती ही जैवविविधता वाढवण्यासाठी, त्याचा प्रसार करण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी पक्ष्यांचा हा मोठा रोल आहे. त्याच्यामध्ये त्यांचं मोठं स्थान आहे. कारण ते जसं आपण एक साधं उदाहरण घेऊया की छोटा सनबर्ड असतो आणि तो सनबर्ड एखाद्या झाडावर जातो आणि तिथलं मध घेतो, त्या नेक्टर घेतो आणि त्याच्याबरोबर त्याच्या चोचेला लागून येतं सगळं परागकण आणि ते दुसरीकडे देतो, त्याला परागीकरण म्हणतो आपण, किंवा पॉलिनेशन हा जो प्रकार आहे तो एक करतो. शेतीला उपयुक्त किंवा उपयुक्त नसलेले जीवजंतू आहे त्याला तो नष्ट करतो. अशा म्हणजे अगणित त्याचे महत्व आहेत आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं कल्चरल जो पार्ट मला असं दिसतं इथे की सकाळी, आणि आपण अगदी आपला जन्म झाला तेव्हापासूनच आपण चिवकापासून जोडलेला असतो आणि शेवटपर्यंत, मरणापर्यंत कावळा असतोच आपल्या बरोबर आणि मरणानंतर सुद्धा असतो. तर मला असं वाटतं की पक्ष्यांचं अनन्यसाधारण महत्व नक्कीच आहे. आणि हे महत्व जेव्हा आपल्याला कळायला लागतं की जेव्हा आम्ही पक्षी बघायला जायचं आणि त्याच्यानंतर कळलं मला की प्रचंड आनंद मिळतो. सगळ्यात महत्वाचं जे आहे की त्याला, आणि तो अवतीभोवती आहे, फार दूर जायला नको. घराच्या अगदी आता मी खिडकीत बसलोय आणि तुमच्याशी बोलतोय, पण बाहेर मला दिसतोय की एक डव आणि त्याच्या मागे एक शिक्रा फिरतोय, मला एक खिडकीतून दिसतंय आता हा आनंदाचा जो भाग आहे तो मला अगदी माझ्या बेडरूमवर, माझ्या टेबलवर बसून सुद्धा मला घेता येतो. ते किती महत्वाचं आहे माझ्या जेव्हा लक्षात येतं. कारण आज मी जेव्हा जंगलांमध्ये जातो तर मला वाघ बघायचा असला तर फार दूरवर जायला लागतं, पण आज घरी बसल्या आपल्या परिसरामध्ये, आपल्या नगरामध्ये किंवा आपल्या शहरातच आपली सगळी जी दिनचर्या सांभाळून सुद्धा आपण पक्षी निरीक्षण करू शकतो. आणि त्या निरीक्षणामधून आपण कुठेतरी त्याच्या काय म्हणू त्याला, त्याच्या संवर्धनामध्ये कुठे हातभार लावू शकतो. हे पक्ष्यांचं महत्वाचं कार्य, म्हणजे निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी जे पुढे आलेले आहेत ना नॅचरलिस्ट, आय टेल यू,
की आज जगामध्ये एवढे सालीमालींपासून तर अगदी माधव गाडगिळांपर्यंत जेव्हा तुम्ही त्यांचं चरित्र वाचाल, मारुती चितमपल्लींचं, तर बेसिकली दे वेर द बर्ड वॉचर्स. आणि सुरुवात त्यांची पक्षी निरीक्षणापासून झाली. आज मुंबई, पुणे किंवा नागपूर या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा आपण जे बघतो ते मोठे सायंटिस्ट, पक्षी आपला निसर्ग अभ्यासक सुद्धा, ते सुद्धा एका म्हणजे त्यांच्या लहानपणी पक्षी निरीक्षक किंवा पक्षी मित्र होते ते. आणि त्यातून मग त्यांना निसर्ग कळला आणि त्यातूनच मग त्यांनी अभ्यास करणं किंवा हे प्रोफेशन घेतलं आणि पुढे ते कामाला लागले. तर मला असं वाटतं की हे फार महत्वाचं काम पक्षी करतात, त्याची मदत आपल्याला होत असते. नक्कीच सर, तुम्ही खूप छान अगदी काही उदाहरणं देऊन हे आम्हाला आमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा समजून सांगितलं. या आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येतोय किंवा या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे येतोय. तर मी डॉक्टर प्रवीण जोशी सरांना विनंती करतो की तुमच्या पुढच्या योजना काय आहेत. पुस्तक आता तुमचं दुसरं पुस्तक हे आज प्रकाशित झालेलं आहे, तर भविष्य काळातले तुमचे काही प्लॅन्स काय आहेत हे पण सांगा. हा फारच मोठा प्रश्न आहे ऍक्च्युअली, कारण अजून याचा महत्वाची गोष्ट काय होती की पक्षी निरीक्षणासोबतच मी ज्या शहरामध्ये राहतो, जसं सर म्हणाले की दोन काही असे बर्डिंग स्पॉट्स आहेत ज्याबद्दल नेहमी चर्चा केली जाते. सरांनी भरतपूर, त्यानंतर भिगवण आणि नंतर मध्यमेश्वरचा एक उदाहरण दिलं. मला असं वाटतं की हेच मी फॉलो करतो असं म्हणा, सरांनाच फॉलो करतो किंवा पाहत आलेलो आहे की सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही या मोठ्या बर्डिंग स्पॉट्स किंवा हॉटस्पॉट बद्दल बोलण्यासोबतच आपण जिथे राहतो, आपण आपल्या सभोवताली जो अधिवास आहे त्याला आपण सगळ्यात पहिले त्याचा अभ्यास करावा, जेणेकरून आपल्याला कळेल की ती परिस्थिती त्या कम्पॅरेटिव्हली आपल्या इथे कशी आहे. म्हणून मी गेले 10 वर्ष काय केलं की सगळ्यात पहिले यवतमाळच्या शहराच्या सभोवताली असलेली जी काही धरणं किंवा जी काही छोटी, ज्याला फॉरेस्ट रेंजेस म्हणतो, लहान झुडपी जंगलं, माळ, रान किंवा गवताळ प्रदेश नाहीत यवतमाळच्या आजूबाजूला, पण अशी शोधली आणि ती शोधून सगळ्यात पहिले स्थलांतरित पक्ष्यांवर एक पुस्तक पब्लिश केलं. आणि ते करत असताना मग मला जेव्हा स्थानिक पान पक्षाविषयी जेव्हा अधिवासाच्या सर आता म्हटले की 35 वर्षापूर्वी आणि आजची परिस्थिती यामध्ये बदल आहे, तो बदल मी असा नोंद केला की जसं सांगितलं की डिस्ट्रक्शन ऑफ इकोसिस्टम. एक उदाहरण देतो की खटेश्वर तो तलाव, मी जिथे त्याचा उल्लेख माझ्या पुस्तकात केला आहे, खटेश्वर महाराजांचं तिथे एक छोटंसं मंदिर आहे आणि एक छोटंसं आश्रम आहे असं म्हणा. आणि त्या आश्रमाच्या सभोवताली जे काही कुत्री आणि जे काही म्हणजे ज्याला आपण म्हणू की शारीरिकदृष्ट्या दुर्बल जी जनावरं आहेत ती त्यांच्या आश्रमात आणली जातात आणि तिथे त्यांचं संगोपन केलं जातं. आता ब्युटिफिकेशन हा शब्द जो मॉडर्नायझेशनने आपल्याला दिला आहे, या ब्युटिफिकेशनचा अतिरेक तिथे मी बघितला. म्हणजे 2004 साली जेव्हा ते पूर्णच्या पूर्ण तलाव तो आपल्या यानी जलीय वनस्पतींनी आच्छादलेला होता, वर पूर्णच्या पूर्ण नीम, ज्याला आपण कमळ असं म्हणतो, ते कमळ होती, लिली होती, आणि त्यानंतर तिथे हायड्रिला, व्हॅलेस्टेरिया, इकॉर्निया असं पूर्णच्या पूर्ण आच्छादलेलं असं एक परिसंस्था होती. आणि त्यात मग कधीतरी जाऊन हे पोचार्ड दिसायचे, कधीतरी जाऊन पहा सुंदर पक्षी आहे. आपण नेहमी सर मला मान्य करतील सर की आपण रफ बद्दल बोलतो, आपण फ्लोअर्स बद्दल बोलतो, पॅसिफिक फ्लोअर, गोल्डन फ्लोअर आज येऊन गेला, विम्ब्रेल आज येऊन गेला, युरेशियन कर्ली आज येऊन गेला. त्यांच्या सौंदर्याशी कम्पेअर जर आपण स्थानिक पान पक्षी केले तर फिझनटेल जॅकाना बघा, सॉम्पियन बघा, ब्रॉन्झ विंग जॅकाना बघा, हे किती सुंदर दिसायला आहेत. यांच्याकडे मुळात कोणाचं लक्ष जात नाही. आपलं लक्ष जातं की आज युरेशियन कर्लीवाला आणि फेसबुकवर त्याला हायलाईट केलं जातं. पण या परिसंस्थेमध्ये, या खटेश्वरच्या परिसंस्थेमध्ये मी ब्रॉन्झ विंग जॅकाना, फिझनटेल जॅकाना यांचं ब्रीडिंग बघितलेलं आहे. यांचं ब्रीडिंग बघितलेलं आहे. त्यानंतर कॉमन कूडचं असंख्य नंबरमध्ये तिथे ब्रीडिंग बघितलेलं आहे. मनुष्याला शेवटी काहीतरी वेगळं लागतं आणि अचानक 2007 आणि 8 साली त्यांनी तिथे पूर्णच्या पूर्ण बुलडोझर म्हणा, जेसीबी म्हणा फिरवले आणि संपूर्ण जलीय वनस्पती त्या तलावात नष्ट केली. आणि ते पाणी तिथे लगेच कॉन्क्रिटायझेशन केलं गेलं आणि एखादून बोट आणल्या गेल्या. म्हणजे महाराजांच्या आश्रमात येणाऱ्या लोकांना काहीतरी थोडंसं बोट चालवावी मिळावी किंवा बोटीचा आनंद घ्यायला मिळावा त्या पाण्यामध्ये, असं चेंजेस करून टाकले आणि पूर्णच्या पूर्ण हॅबिटाट नष्ट केले. आता या हॅबिटाटमध्ये जवळपास 15च्या वर ज्या स्थानिक पान पक्षी पूर्णच्या पूर्ण अधिवास हा नष्ट झाला आणि त्यांना तिथून
तिथून स्थलांतरित व्हावं लागलं स्थानिक पातळीवर. पण कसं असतो, निसर्ग आपला बरोबर आपली व्यवस्था करतो. आज त्यात राहिलेली जे गंध होती त्या कमळाची आणि त्या लिलीची, त्यांनी आज पूर्ण परत आपलं जीवन सुरू केलं आहे. 70% तलाव हा परत संपूर्णपणे परत आच्छादलेला आहे. आणि मला सांगायला आनंद होईल की हे जे आता काढलेले फोटोग्राफ्स आहेत हे तिथलेच आहेत मूळचे, आणि परत तिथे प्रेझेंटेल दिसते, परत तिथे तुम्हाला ब्रॉन्झिंग जकाना दिसतो, परत तिथे तुम्हाला रूढी ब्रेसलेट क्रेक दिसते, आणि परत तिथे आज तुम्हाला मोठ्या प्रमाणात फूट दिसतो. म्हणजे मला म्हणायचं हे आहे की तुम्ही कितीही प्रयत्न केला, माणसाने किती प्रयत्न केला, स्वतः पक्षी हे काय करणार नाही, पण निसर्ग नक्की त्या पक्ष्यांची, कारण ते निसर्गावर अवलंबून आहेत, ते आपल्यावर अवलंबून नाही. त्याच्यामुळे निसर्ग हा त्यांची व्यवस्था नक्कीच करतो असं मला वाटतं. मला भविष्यातल्या योजनाबद्दल तुम्ही विचारलं तर मला एवढंच म्हणायचं आहे की अधिवास संवर्धन हा माझा कळीचा मुद्दा आहे. मला पक्षी निरीक्षणापेक्षा मला असं वाटतं की जसं सर पण त्याला एक्सेप्ट करतील की वाघ जंगलात वाघ बघायला जाणं म्हणजे नेमकं काय, तर जंगल जर सुरक्षित राहिले तर वाघाकडे एवढं हजारो लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही त्याच्या आश्रयाचं किंवा त्याच्या अधिवासाचं संवर्धन करा, तो तिथे येणारच. मलाही हे सेम पक्ष्यांबद्दल बोलायचं आहे की पक्ष्यांना काय दिसतं काय नाही दिसत या जाण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या आश्रयस्थानाला, तुम्ही त्यांच्या अधिवासाला संरक्षित कसं कराल याच्याकडे प्रामुख्यानं जर लक्ष दिलं, मनुष्य अधिग्रहण केलेल्या जमिनीवर अतिक्रमण करण्याच्या किंवा गाळ पेरा किंवा तिथे केलेलं जबरदस्तीचं अतिक्रमण हे जर टाळलं, त्यांचे अधिवास जर सुरक्षित केले, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला स्थानिक पाणपक्षी हे प्रजननाच्या स्वरूपानं तिथे मोठ्या प्रमाणात आणि त्याचा ऑटोमॅटिकली नंबर वाढेल. हे माझं पुढचं भविष्याचं टार्गेट नक्कीच. वा, खूपच छान. तुम्ही पुढचा उपक्रम किंवा तुमचा ध्येय आम्हाला आमच्या बरोबर शेअर केलं. पिंपळापुरे सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो म्हणजे आपण आता यवतमाळचे स्थानिक पाणपक्षी या पुस्तकावरती चर्चा करतोय, या पुस्तकामध्ये असलेल्या पक्ष्यांविषयी गप्पा मारतोय. तर या पुस्तकामध्ये, जोशी सरांचं जे हे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये समाविष्ट असलेले आणि तुमच्या आवडीचे म्हणजे वैशिष्ट्यांमुळे आवडीचे असलेले 1-2 पक्ष्यांबद्दल तुम्ही आम्हाला काय नॉलेज द्याल? मी व्यवसायाने डेंटल सर्जन आहे, डेंटिस्ट आहे. आणि खूप वर्षापासून मी पक्षी निरीक्षण करतोय, पक्षी अभ्यासक म्हणूनही, म्हणजे हा अभ्यासक हा रोल तर कधी न संपणारा आहे. त्यामुळे आयुष्यभर आपण अभ्यासक असतोच. आणि केल्यानंतरही असं लक्षात येतं की आयुष्याच्या शेवटी लक्षात येईल मला की मला 1% किंवा 2%च पक्षी कळलेला आहे. कारण ते इतकं मोठं शास्त्र आहे ऑर्निथॉलॉजी. त्यामुळे मी आजही नाही म्हणू शकत की मी 30-35 वर्ष झाले. तर मला एवढंच सांगावंसं वाटतं की इतकं अफाट पक्ष्यांचं असल्यामुळे मला या आणि आपल्याकडे दिसणारे म्हणजे जर आपण भारताचाच विचार केला तर साधारण 1300 प्रकारच्या प्रजाती आपल्याकडे दिसतात. म्हणजे मोठा म्हणू आपण. आणि महाराष्ट्रामध्ये साधारण 550च्या जवळपास पक्षी दिसतात आपल्या महाराष्ट्रात. आणि मग महाराष्ट्रातला विदर्भाचा भाग आहे, तिथे साधारण 450 पक्षी दिसतात. आणि 450 ते 500च्या जवळपास पक्षी दिसतात. आणि या सगळ्या पक्ष्यांमध्ये जेव्हा आपण विदर्भाचा किंवा यवतमाळ नागपूर या भागातला विचार करतो की जो भाग महाराष्ट्राच्या पूर्वेकडे, उत्तर पूर्वेकडे असलेला भाग आहे आणि जो अगदी वैनगंगा, वर्धा किंवा पैनगंगा नदीचा, तापी नदीच्या खोऱ्यात, गोदावरीच्या खोऱ्यात वसलेला हा जो भाग आहे. आणि यामध्ये एक फोन आला होता आणि अशा यामध्ये येणारे पक्षी आणि या आणि अगदी महत्वाचं सांगायचं म्हणजे की या भागामध्ये या सेंट्रल इंडियाचा भाग जो आहे याच्याशी जोडलेला मध्य भारताचा आणि तिथून स्थलांतरित येणारे पक्षी, भारतामध्ये स्थलांतराचे मार्ग ज्याला फ्लायवेज म्हणतो, साधारण 3 प्रकारचे फ्लायवेज आपल्या भारत देशातून जातात. आणि त्यातला महत्वाचा सेंट्रल एशियन फ्लायवेज आहे ज्यातून महत्वाचे पक्षी इथे येतात. आणि त्या पक्ष्यांमध्ये आणि इतर स्थानिक पक्ष्यांमध्ये सुद्धा जर विचार केला सगळा, कारण आपल्याकडे जे स्थानिक पक्ष्यांसोबतच स्थलांतर करून येणाऱ्या साधारण 150 पक्ष्यांचं जर आपण एक घेतलं तर त्यातले
22 ते 23 प्रकारची नुसती बदकं येतात आपल्याकडे, आणि त्यांच्यामध्ये एवढी वैविध्यता असतात. लग्न त्यांच्या चोचीमध्ये, त्यांच्या पायांमध्ये, पंखांमध्ये आणि त्यांच्या एकूणच बागड्यांमध्ये, तर ते बघायला सुद्धा आपल्याला आनंद होतो. आणि जेव्हा तुम्ही मला हा प्रश्न विचाराल की तुला त्यातले कोणते पक्षी आवडले, तर मला काय झालं की मी गेल्या 25-20 वर्षापासून माळढोक हा पक्षी आहे, हा माळढोक पक्ष्यांबद्दलच माझं मिशन म्हणूया आपण, की विदर्भामध्ये त्याचं अस्तित्व, त्याचं ब्रीडिंग म्हणजे त्याची वीण करणं आणि त्याचा अस्तित्व या विदर्भ भागामध्ये कुठे कुठे आहे त्या शोध घालण्यामध्ये, त्याचं संवर्धन करण्यामध्ये, त्याच्याबद्दल लोकजागृती करण्यामध्ये मला असं वाटतं की त्यात माझा थोडासा म्हणजे अगदी खारीचा वाटा आहे असं नक्कीच मला सुद्धा वाटतं. त्यामुळे काय झालं की मला हा माळढोक पक्षी फार आवडतो. हा एक भाग आवडतो म्हणजे की ते अभ्यास करून करून ज्याला आपण निगडीत राहिलो इतके वर्ष, त्यामुळे या पक्षाबद्दल मला प्रेम, आस्था आणि आवड हे तिन्ही पण झालंय. दुसरा, मी डेंटिस्ट असून देखील मी MSc एन्व्हायरमेंट इकॉलॉजी केला आणि माझा अभ्यासाचा विषय होता इंडियन ग्रे हॉर्नबिल, म्हणजे राखी धनेश नावाचा जो पक्षी आहे. आणि त्या पक्षी तो म्हणून मला म्हणायचं होतं की या पक्षामध्ये फार ग्लॅमर नाहीये, म्हणजे हा ग्लॅमरच नाही, दिसायला अतिशय सुंदर नाही, अगदी ओबडधोबड पक्षी आहे, मोठी चोच आहे, चोचीवर चोच आहे, पंख कुठेतरी जोडल्यासारखे ओबडधोबड पंख असूनही सुद्धा मला आवडणाऱ्यामध्ये आणि मी तो अभ्यासासाठी निवडलेला पक्षी हा राखी धनेश आहे. तर त्यामुळे या दोन पक्ष्यांबद्दल कायम मी अभ्यास करत आलोय. त्यांच्या संवर्धनामध्ये, त्यांच्यावर काही माझं जे लिखाण करतो मी काही थोडंफार, ते सुद्धा मी या पक्ष्यांवर करतो. आणि या पक्ष्यांच्या शोधात आता आम्ही पेंच मध्ये एक प्रकल्प करतोय, अभ्यास प्रकल्प पेंच या जंगलामध्ये महाराष्ट्रातल्या, आणि तिथे मलबार पाईड हॉर्नबिल किंवा मलबारी धनेश या पक्षाचा शोध घेतोय, त्याचं घरटं शोधतो आहे, त्याची जीवनशैली कशी आहे त्याचा आम्ही अभ्यास करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला ह्या दोन पक्ष्यांबद्दल मी खूप वेळ आणि कितीतरी वेळ बोलू शकेन असं मला वाटतं. थँक्यू. मग मी हाच प्रश्न एक थोडासा वेगळ्या याच्यातनं तुम्हाला विचारीन, तो म्हणजे पुढे मला डॉक्टर प्रवीण जोशींना पण सांगायचंय, त्यांना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे खास. तर त्याच्या आधी मी एक विचारतो की आपण आता सगळेजण हा सोहळा साजरा करतोय, पुस्तक आणि पक्ष्यांविषयी जाणून घेतोय, तर एवढे वर्ष पक्ष्यांविषयी माहिती घेताना, त्यांचा अभ्यास करताना पक्ष्यांमधले असलेले कुठले गुण मानवामध्ये पण असावेत असं तुम्हाला वाटतं? मला सगळ्यात महत्वाचा काय दिसतो आपण की म्हणजे एकूणच प्राण्यांमध्ये, आणि ज्याच्यात आपण जेव्हा पक्ष्यांबद्दल, जेव्हा एव्ही फौना म्हणजे पक्षी जगताबद्दल जेव्हा विचार करतो, त्यामध्ये असं लक्षात येतं की म्हणजे त्याचं काय म्हणतात त्याला, की त्याची ओळख ही कशी होईल किंवा तो आपल्याला का महत्वाचा वाटतो. कारण साधं घरट्याचा जरी विचार केला आपण, तर ते घरट्याचं जे मटेरियल आहे तो निसर्गातूनच घेतो आणि निसर्गालाच परत करतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रक्शन हा जो भाग आहे, आपण एक घर बांधायचं म्हटलं तर आपण किती आपलं कार्बन फुटिंग किती असतं आणि किती आपण एनर्जी त्याच्यातली वाया घालवतो, आणि कुठे कुठे लोखंड, सिमेंट, विटा आणि इतर वस्तू त्याला लागणारा, त्याच्यामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास, हा एक महत्वाचा भाग हा पक्षी आपल्याकडे मेंटेन करतो. दुसरा, त्याचं जे महत्व आहे निसर्ग साखळीमध्ये किंवा ज्या फूड चेन आपण किंवा फूड वेब मध्ये म्हणू, ते तो बरोबर पाळतो तिथे. आणि त्याचं जे कर्तव्य आहे, ते कर्तव्य एक जीव म्हणून जो कर्तव्य आहे तो अगदी इमानदारीत पार पाडतो. म्हणजे असं मला लक्षात येतं की शेतीवरच्या अळ्या जर त्याला खायच्या तर तो खातोच. आज म्हणतो का तो की नाही, आज माझा उपास आहे, मी आज नाही खाणार वगैरे, असं नसतं तिथे. त्याला त्या दिवशी ती जेवढी ड्युटी करायची आहे तो खातोच. आणि ते वटवा घुळ असू द्या, सॉरी ते आपलं घुबड असू दे किंवा अगदी छोटा रॉबिन पक्षी असू दे, तो आपलं कर्तव्य त्यावेळेला, त्या पूर्ण दिनचर्येमध्ये, दिवसभराच्या
त्याला जेवढ्या ड्युटीज दिलेल्या आहे किंवा तिथे त्याचा जन्म झालाय, तर माझी ड्युटी काय आहे तो ती इमान इतबारे पाळतो असं मला वाटतं. आणि आपण मनुष्य ती इमान इतबारे पाळत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ऍब्सोल्युटली, अगदी बरोबर, अगदी बरोबर. मला हाच प्रश्न डॉक्टर प्रवीण जोशी सरांना पण विचारायचा आहे. तुमच्या या पक्षी निरीक्षणाच्या गेल्या 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कुठला गुण ऑब्झर्व केला जो मानवामध्ये असावा? कसं आहे, मानवाला एक गोष्ट म्हणजे शाप अभिशाप म्हणा काय म्हणा, अपेक्षा, माणसाच्या अपेक्षा या दिवसेंदिवस वाढतच जातात आणि त्या अपेक्षेपोटी तो काय करेल असं सांगता येत नाही. आणि शेवटी त्या अपेक्षा म्हटलं की गरजा आल्या आणि त्या गरजा भागवण्यासाठी माणूस कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो. पक्षी मुळात तसे नाहीच. तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच अधिवासामध्ये 100 पेक्षा जास्त पक्षी आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी फीडिंग करताना दिसतात. आता त्या पक्ष्यांचं फूड चेन जे आता सर म्हटले, फूड चेन आणि फूड वेब, प्रत्येक पक्षी बदक का होईना, आता 22 प्रकारचे बदक जे सर आता उच्चारले, त्या 22 प्रकारच्या बदकांचे फूड म्हणजे अन्न ग्रहण करण्याच्या वेळा आणि त्यांचे फूड सुद्धा काही प्रमाणात वेगळे असू शकतात हे मला सांगायला आवडेल. म्हणजे त्यांच्यामध्ये त्या गोष्टीसाठी कुठेही भांडणं होत नाही, कुठेही ओढाताण होत नाही. ते आपल्या विशिष्ट जागेमध्ये स्पीडिंग करतात, विशिष्ट वेळेत करतात. आणि मला आता आज सकाळी भूक लागली म्हणून मी 5 वाजता खाल्लं, मी 8 वाजता पण खाईल, मी 10 वाजता पण, मी 2 वाजता पण खाईल, असं नाही. मला तर नवल वाटतं की इंडियन मॅगपाय रॉबिन हा म्हणजे सूर्योदयापूर्वी म्हणजे 5, 5:15 तो उठून जातो. आणि त्याचा जर तुम्ही जर बाहेर गेला तर त्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल मॅगपाय रॉबिनचा. म्हणजे बघा, पक्ष्यांची सायकल 5:45 वाजता कडुलिंबाच्या झाडावर आजच्या पावसाळ्याच्या जे म्हणजे त्याला कडुलिंबाचे जे फळं आहे ते खायला पोपट येतीलच. म्हणजे यांच्या वेळापा किती निश्चित आहे. मनुष्य आपल्या स्वतःप्रमाणे वागतो, पण पक्षी हे निसर्गाप्रमाणे वागतात आणि म्हणूनच निसर्ग त्यांना सपोर्ट करतो. अदरवाईज जर त्यांनी उद्यापासून ठरवलं की मला हवंय तसं मी हे पूर्ण फळं आज काढून टाकेल, हवे तेच खाईल आणि बाकीचे मी डिस्ट्रॉय करेल, असं मुळात करत नाही. राईट झालेले पिकलेलेच फळं खातील जेणेकरून उद्या उरलेले फळं पिकतील आणि ते मिळतील. तर ही जी साखळी आहे, सर जे म्हटले की फूड चेन, आता फूड चेन हा इतका महत्वाचा रोल आहे पक्ष्यांचा की जर ती जी साखळी जर विस्कळीत झाली तर पूर्णच्या पूर्ण इकोसिस्टीम, त्यामध्ये आपण सगळ्यात टॉपवर जरी असलो तरी आपण कोलॅप्स व्हायला काहीच वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पक्ष्यांकडनं शिकण्यासारखं हे आहे की आपल्या अपेक्षा, आपल्या गरजा इतक्या मर्यादित ठेवा आणि शक्य होईपर्यंत निसर्गावर अवलंबून राहा, जेणेकरून निसर्ग तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रोटेस्ट करेल आणि रस्ता दाखवेल की नाही तुझ्या गरजा एवढ्याच आहेत आणि मी त्या पूर्ण करणार. जबरदस्ती ओढताण करून जर आपण केलं तर आपण आपल्याच पायावर धुंडा मारून घेणार, यात काही दुमत. नक्कीच निसर्गाकडनं खूप खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि तुम्ही दोघंही पक्षी निरीक्षक म्हणून तुमच्या अभ्यासामध्ये पक्ष्यांकडनं जे मानवाने आत्मसात करायला हवं ते खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. अगदी खरं आहे ते. मी डॉक्टर प्रवीण जोशी सरांना विनंती करतो की तुम्ही डॉक्टर अनिल पिंपळापुरे सरांना तुम्हाला एक तुमच्या मनातला प्रश्न आहे तो प्लीज विचारावा. हो नक्की. मला कसं आहे, मी सरांशी फोनवर बोलतो, बाकीच्या गोष्टी डिस्कशन पण होतात, पण या प्लॅटफॉर्मवर जर सरांनी आपलं मत व्यक्त केलं तर ते सर्वसामान्य आणि पक्षी निरीक्षकांना आणि सगळ्यांनाच उपयोगाचं पडेल. म्हणून सर मुद्दामून या प्लॅटफॉर्मवर विचारतो आहे की स्थानिक पान पक्षी हा जो मूळ मुद्दा मी आता ज्यावर मी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, इमाने प्रयत्न केला आहे, मला हे म्हणायचं आहे सर की पानवठे आणि इकोसिस्टम त्याच्या संदर्भातलं जी परिसंस्था आहे प्लॅटफॉर्मवर तो विचारणं गरजेचं आहे आणि सर्वांना ते माहिती होणं गरजेचं आहे. म्हणून विचारतोय की तो असा की स्थानिक पातळीवर जेव्हा आपण पानवठे किंवा क्लस्टर हा शब्द वापरला किंवा आजची परिस्थिती पानवठ्यांची जेव्हा आपण बोललो तर एक पक्षी अभ्यासक, पक्षी निरीक्षक आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून अधिवास संवर्धनासाठी शासनाची मदत न घेता आपण नेमकं काय करू शकतो जेणेकरून नकळतपणे का होईना त्या पक्ष्यांचे, स्थानिक पान पक्ष्यांचे अधिवास काही प्रमाणात का होईना वाचतील आणि त्यांना परत मुबलक लीज कन्सर्न मध्ये ते आहेच, पण एंडेंजर्ड आणि व्हल्नरेबल व्हायला त्यांना वेळ लागणार नाही. ही परिस्थिती ओढवण्यापूर्वी स्थानिक पातळीवर आपण नेमकं काय करू शकतो जेणेकरून पक्ष्यांना त्याची मदत होईल, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. हा प्रश्न मला फार म्हणजे छान वाटला, कारण आपण जेव्हा 2 गोष्टी करतो, पक्षी आणि त्याचा हॅबिटॅट किंवा त्याचा अधिवास, पक्षी एक प्रजाती म्हणून
म्हणजे कोणालाही पक्षाला वाचवायचं असेल तर आपल्याला त्याचा अधिवास सुद्धा वाचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याचं संवर्धन, त्याचं कन्झर्वेशन जर करायचं असेल तर मला नेहमी मी हे म्हणत असतो किंवा मला असं वाटतं की आपण जो पक्षीमित्र आहे किंवा नॅचरलिस्ट आहे किंवा पक्षीप्रेमी आहे किंवा निसर्गप्रेमी आहे त्याला मला वाटतं तो 3 प्रकारे काम करू शकतो. आणि कुठल्याही प्रकारचा पाणवठा, आपण आज पाणवठ्यावर बोलतोय आणि पाणवठ्यावरचे पाणपक्षी याच्याबद्दल बोलतोय, तर त्यांचं जर आपल्याला राखण करायचं असेल, त्याचं संवर्धन करायचं असेल, जोपासना करायची असेल तर आपण 3 प्रकारे करू शकतो. एक प्रकार सगळ्यात महत्वाचा जो आहे, आपला पक्षीमित्र म्हणून आपला स्वभाव कसा आहे पहिले आयडेंटिफाय करायला हवं. आणि या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आपला रोल काय आहे हा आयडेंटिफाय करायला हवा. आता रोल मला असं वाटतं की आपण 3 प्रकारे करू शकतो. पहिला प्रकार त्या पक्ष्याच्या प्रजातीबद्दल आणि त्या पाणवठ्याबद्दल. समजा तुमचा यवतमाळचा एक पाणवठा आहे आणि एक प्रकाश तिथे येणारा दुर्मिळ पक्षी आहे, याला तुम्हाला वाचवायचा आणि तो पाणवठा वाचवायचा, तर सगळ्यात अगोदर त्याचं अवेअरनेस म्हणतो आपण, तर अवेअरनेस करण्याचं काम किंवा त्याच्याबद्दलचा लोकांना माहिती करून देण्याचं काम हे मी करू शकतो का, माझा याच्यात रोल आहे का. मला आवडतं, मग मी पीपीटी तयार करणार, मी त्याच्यात भाषणं तयार करणार, मी लेख लिहिणार, मग मी न्यूजपेपरमध्ये लेख लिहिणार, मग मी युट्यूबचा हे करणार आणि त्या पक्षाबद्दल आणि त्या पाणवठ्याबद्दल लोकांमध्ये त्याचा मीडियाचा उपयोग करून मी त्याच्याबद्दल एक करणार. हा एक भाग, यामध्ये मी काम करू शकतो का, तर मी ते काम करणार. दुसरा भाग कसा, ज्याला लिटिगेशन म्हणतो, ऍक्टिव्हिजम. मग तो पाणवठा कोणाचा आहे, वन खात्याचा आहे का, इरिगेशनचा आहे किंवा कॉर्पोरेशनचा आहे किंवा NITचा आहे, त्यांचा मालक कोण आहे, मग त्याच्यात होणारं पोल्युशन किती आहे आणि ते कोण कोण त्याच्यात पोल्युशन करताय किंवा त्याच्यात येणारे थ्रेट्स काय आहे, स्टेक होल्डर्स कोण आहेत आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातीबद्दल हंटिंग आहे, पोचिंग आहे, हे सगळे जेव्हा प्रश्न येतात त्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दलचा लढा उभा करणे, त्याच्यामध्ये कोर्टात जायचं, त्याच्याबद्दल भांडणं करायची, त्याच्याबद्दलचा लढा उभा राहायचा, लोकांमध्ये जो अवेअरनेस करणाराचा नंबर 1चा जो पक्षी मित्र होता त्याची मैत्री करायची आणि त्याला हे सगळं द्यायचं की हा क्लॉज नंबर सो अँड सो आहे, याच्याबद्दल पाणवठ्याचे क्लॉज असे आहेत, गव्हर्नमेंटनी असे रूल तयार केलेले आहेत, असे नियम आहेत, पक्ष्यांचे असे नियम आहेत, हा पक्षी अति दुर्मिळ आहे, हा क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, हे सगळी ही माहिती त्या 1 नंबर वाल्याला द्यायची. आणि तिसरा जो आहे, हा तिसरा जो पार्ट आहे आपला त्याच्यामधला की तो अभ्यासाचा, जो प्रवीण तू करतोयस. मला काय म्हणायचंय की एक जो असतो तो अवेअरनेस करतो, दुसरा ऍक्टिव्हिजम करतो आणि तिसरा अभ्यास करतो. मला सांगा की तर जर त्या पाणवठ्याबद्दलचा अभ्यासच नसेल तर लढा कसा उभारणार, लढाच जर उभारला नाही तर त्याचा अवेअरनेस कसं होणार. म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता त्या पाणवठ्यामध्ये किती प्रकारचे जीवजंतू आहेत, किती प्रकारचे पक्षी येतात, जसं तू वर्षभराचा अभ्यास केला की याच्यावर पानवनस्पती किती प्रकारचे आहेत, आजूबाजूला झाडं किती प्रकारचे आहेत, त्याला झू प्लॅन्क्टॉन किती आहेत, मायक्रो मॅक्रो किती प्रकारचे जीवजंतू आहेत, तिथे कोणते पक्षी येतात, स्थलांतरित किती येतात, स्थानिक किती आहेत, त्याच्यामध्ये कोण घरटी करतं, त्यांना खायला काय अवेलेबल आहे, याचा सगळा अभ्यास, त्याचा गोषवारा तयार करायचा आणि मग भांडायला उभं राहायचं किंवा त्याच्या संवर्धनासाठी काय कमी आहे, कुठं पोल्युशन येत आहे, त्याच्यात ऑक्सिजन किती कमी आहे किंवा कोणत्या प्रकारचं हेवी मेटल्स तिथे येतात आहे, या सगळ्याचा अभ्यास प्रवीण सारखे जे अकॅडमिशियन आहेत किंवा जे एखाद्या अकॅडमिक शिक्षण क्षेत्रात आहेत किंवा जे सायंटिस्ट आहेत, मी ज्यांना म्हणतो पक्षी मित्रांमध्ये काही सायंटिस्ट असतात, काही प्रोफेसर म्हणजे ज्या प्राणीशास्त्र विभागामध्ये आहेत, कोणी वेटरनरियन आहेत, त्यांना त्याचं नॉलेज असतं, त्यांना त्याचं कळतं की हे कुठेतरी गडबड आहे, त्याचा ते अभ्यास करू शकतात. नसतं निसर्ग अभ्यासक आहे जे त्यात PhD आहेत, त्यांनी तो अभ्यास करावा, त्याची माहिती जमा करावी आणि मग ही सगळी माहिती जो ऍक्टिव्हिजम करणार आहे त्याला ती द्यायला हवी की इथे इतक्या प्रकारची झाडं आहेत, इथे इतके दुर्मिळ पक्षी आहेत,
इथे इतक्या प्रकारची बेडकांच्या प्रजाती आहेत, माशांच्या प्रजाती आहेत, पक्ष्यांच्या प्रजाती, हा सगळा गोषवारा या 3ऱ्या नंबरच्या जो पक्षी मित्र आहे त्यांनी द्यावा आणि या तिघांनी मिळून एक टोटल संवर्धनाचा प्लॅन तयार करावा. आणि तो जे आपले डिसिजन मेकर्स असतात, ज्यांना जे करणार आहेत, नाहीतर आपण बघतो एखादा पाणवठाचं काय म्हणू रेज्युविनेशन करायचं असलं म्हणजे काय करतात, तिथे एखादी काय म्हणतात त्याला, त्याच्या आजूबाजूला मोठं स्टेज बांधतील, खुर्च्या टाकतील, दिवे लावतील, म्हणजे तिथे एक चौपाटी तयार करतात आणि ती जी पाणवठा असतात तो खराब करतात. पण पाणवठ्यामध्ये काय करायला पाहिजे ते कोणाला माहित नसतं. मग त्याची माहिती त्याला माहित नाही आहे ना, जो करणार आहे त्याला माहित नाही, त्याला ती द्यायला पाहिजे. त्यालाच मी म्हणतो की संवर्धन. आणि ते संवर्धन आपण 3 प्रकारे करू शकतो असं मला वाटतं. आणि ते 3 प्रकारचे पक्षी मित्र असतात. कोणी ऍक्टिव्हिजम करतं, कोणी अभ्यास करतं, कोणी अवेअरनेस करतं. या तिघांनी एकत्रित येऊन तिथे जर तो लढा लढला किंवा संवर्धन केलं, जोपासना केली, तर ती चांगल्या प्रकारे होऊ शकतं असं मला वाटतं. नक्कीच खूप छान उत्तर दिलं सर तुम्ही. नक्कीच हा जो कार्यक्रम जे असंख्य लोक बघतायत आणि त्यांच्या माध्यमातून ज्यांना कोणाला पक्ष्यांविषयी काही काम करायचंय तर या 3 प्रकारांमध्ये आपण त्याच्यामध्ये नक्कीच आपलं योगदान देऊ शकतो. हे अगदी खरं आहे सर. मला पुढचा प्रश्न जो आहे तो डॉक्टर प्रवीण जोशी सरांना विचारायचा आहे. तो म्हणजे सर, जसं आता म्हटलं की हा जो 16 आपला कार्यक्रम बघतायत असंख्य लोक, यवतमाळचे स्थानिक पाणपक्षी या पुस्तकाचा आमच्या वाचकांना कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल, काय सांगाल सर? मला स्थानिक पाणपक्षी पुस्तक किंवा स्थलांतरित पाणपक्षावर पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश हा होता की जेव्हा पक्षी अभ्यास आणि पक्ष्यांविषयी बोललं जायचं आजपासून बरेच वर्षापूर्वी, तेव्हा मी जेव्हा ऐकायचो आणि नवीन या क्षेत्रात आलो होतो, मी पहिले सापांवर काम करायचो हे मी बोललो होतो, सांगितलं होतं. आणि सापांवरचं काम करत असताना जेव्हा मला धरणांवर जावं लागायचं किंवा त्यांना रेस्क्यू केल्यानंतर सोडायला जावं लागायचं, तेव्हा मला त्या पक्ष्यांकडे लक्ष केलं आणि हळूहळू मी या पक्षी क्षेत्रामध्ये आलो. हे करत असताना तुम्ही जो मला प्रश्न विचारला की का बरं वाचायला पाहिजे हे पुस्तक किंवा काय दिसेल यामध्ये, मुळतः पक्ष्यांविषयी जेव्हा बोलत जायचं तेव्हा विदर्भामध्ये नागपूर हे सर्वप्रथम यायचं आणि नागपूर नंतर अमरावती ही 2 शहरं यायची जे पक्ष्यांच्या संदर्भात काहीतरी कार्य होत आहे असं दिसायचं. त्या व्यतिरिक्त शहरांचा जास्त असा पुढे उल्लेख नव्हता. आणि मी मुळात जेव्हा हे यवतमाळमध्ये पक्षी निरीक्षण सुरू होतं, इथे करणारे काही मी पहिलं असं केलं असं बिलकुल मी म्हणत नाही. इथे पक्षी निरीक्षण, पक्षी अभ्यास करणारे किंवा निरीक्षण करणारे लोक होती, पण मुळतः मला डेटाबेस तयार करायचा होता जो सर म्हणतील की तो फार अतिशय महत्वाचा आहे. आपण जे काम करतो किंवा आजची जी परिस्थिती आहे, बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो, जैवविविधता म्हणतो, तर पक्ष्यांची किती विविधता या भागात आहे. कारण पैनगंगा, बेंबळा आणि त्यानंतर वर्धा नदी इथनं जवळच जाते. त्यानंतर इथे अजून एक जी आहे ती म्हणजे अरुणावती नदी आहे. तर या नदींच्या खोऱ्यांमधनं हे जेव्हा अधिवास तयार होतात किंवा आजूबाजूचे जे धरणं आहेत, तर सगळ्यात पहिले मी धरणांचा अभ्यास केला. त्या धरणांवर मिळणाऱ्या त्या पक्ष्यांचा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातनं किती नंबर आहे. म्हणजे आज तुम्हाला सांगायला आवडेल की आज माझ्याजवळ एवढ्या या 11 वर्षांच्या पूर्ण पक्षी निरीक्षणामध्ये 342 पक्ष्यांच्या नोंदी आहेत. त्या 342 पक्ष्यांच्या नोंदी माझ्यासाठी फक्त नोंदी नसून, व्हिज्युअल त्याचे फोटोग्राफ्स नसून, फक्त बाकी त्यांची माहिती संकलन करण्यापलीकडे जाऊन जेव्हा कोणाला आपल्याला 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 50 वर्षानंतर असं सांगायचं काम पडलं तर नंबर सांगून उपयोगाचा नाही. तर ते कुठेतरी जाऊन बुक फॉर्मॅटमध्ये किंवा रिसर्च पेपर्स मी पब्लिश करतो, पण ते काही सर्वसामान्य लोकांच्या वाचनात येत नाही. मग सर्वसामान्य लोकांच्या वाचनात काय येतं तर पुस्तकं येऊ शकतात किंवा त्याबद्दलचं लिटरेचर येऊ शकतो. तर मग हे केलेलं निरीक्षण आपण पुस्तकाच्या स्वरूपात जर लोकांसमोर मांडलं आणि ते नुसतंच, आता मी असं क्लेम करणार नाही, हजारो पुस्तकं आहेत पक्ष्यांविषयीची आणि ती अतिशय उत्तम आहेत. मग त्या कंपॅरिझनमध्ये आपण काय देऊ शकतो तर स्थानिक लेवलवर जे काही पक्षी मिळतात त्या संदर्भातली खूप अशी जुजबी माहिती जी लोकांसाठी उत्सुकता निर्माण करते किंवा लोकांना प्रश्न पडतात की लोक आजकाल व्हॉट्सअपवर विचारतात की माझ्याकडे हा पक्षी थोडासा जखमी होऊन पडलेला आहे, याचं खाद्य काय असं विचारतात. आता मला सांगा, आता या जर सर्वसामान्य लोकांना जर त्या पक्ष्यांविषयी काहीच म्हणजे त्याच्या खाद्याविषयी सुद्धा माहिती नाही, तर मग जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा त्यांचं खाद्य काय असतं, ती घरटी कशी बनवतात, कुठे बनवतात,
ते कोणत्या अधिवासात राहतात किंवा नेमकं त्यांचं असं काय वैशिष्ट्य आहे त्यांचं त्या की जेणेकरून आपल्याला ते हवेसे वाटायला हवे, या दृष्टिकोनातून मी ते पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला. विदर्भात म्हणा किंवा महाराष्ट्रातले जे पक्षी निरीक्षक आहेत त्यांच्याकडे समृद्ध अधिवास आहेत, तरी सुद्धा यवतमाळात मी त्यांना आमंत्रित करतो या निमित्तानं, आणि त्यांनी नक्की यावं. बेंबळा धरण यवतमाळातलं जे मी ज्याचा उल्लेख केला आहे ते इथलं सर्वात मोठं धरण आहे. जवळपास 7,500 म्हणजे त्याची लेंथ ज्याला आपण म्हणतो, आणि जवळपास एवढं मोठ्या धरणावर येणारे सरांना अतिशय म्हणजे मी सांगितलं तर सरांना कळेल की सर 10,000पेक्षा जास्त रेड क्रिस्टेड पोचार्ट्स आपल्याला बघायला मिळण्याची एक उत्तम संधी म्हणजे बेंबा धरण आहे. आणि एवढ्या मोठ्या अधिवासात आपण नक्की पक्षी निरीक्षण करणारे किंवा निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी इथे यावं. माझ्या पुस्तकाद्वारे जे काही मी माहिती तिथे लिहिण्याचा प्रयत्न केला त्या अधिवासांना भेटी द्याव्या, आणि त्यांना अपेक्षित असणारे किंवा त्यांनी न कधी पाहिलेले असं म्हणणार नाही, पक्षी निरीक्षकांनी तिथं नक्कीच बघितलेले पक्षी आहेत, पण जो सर्वसामान्य पक्षी आवडणारा एखादा, ज्याला पक्षी आवडतात, ज्याला निसर्ग आवडतो अशा या वाचकांनी ते नक्की त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. ग्रेट ग्रेट. मला पुढचा एक प्रश्न असा विचारायचा होता जोशी सर तुम्हाला, त्या प्रश्नाचं उत्तर थोडं याच्यात आलेलं आहे, पण काही सांगायचं राहिलं असेल तर परत एकदा कव्हर करा. ते म्हणजे यवतमाळमध्ये पक्षी निरीक्षणाच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध आहेत याबद्दल तुम्हाला अजून थोडं सांगायला आवडेल? का नाही, 2 मिनिटं बोलतो सरांना वेळ असेल तर. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा सर 2017 इथे पक्षी मित्र संमेलन झालं होतं तेव्हा सर इथे आले होते, आणि तेव्हा त्यांची भेट झाली, आणि त्यांनी अतिशय मी जी पीपीटी प्रेझेंट केली होती त्या पीपीटीमध्ये त्यांना पाहून नवल वाटलं काहीसं. त्यांनी व्यक्तही केलं की रफ सारखा पक्षी जो 2014-13 कुठेतरी जाऊन दुर्मिळ ऍक्सिडेंटली या पानवठ्यांवर विदर्भाच्या दिसतो, तो यवतमाळमध्ये एकाच फोटोमध्ये 11 ते 12 रफ पक्षी त्या जामवाडीवर मी एक असा फोटो तिथे प्रकाशित केला होता. आणि मला असं सांगायला आवडेल की जेव्हा आपण अधिवासाविषयी बोलतो तर यवतमाळात अतिशय समृद्ध अधिवास आहेत, फक्त ते दुर्लक्षित आहेत, त्याच्याकडे कोणाची नजर नाही. आता मी सुरुवात केलेला या 10 वर्षात मी फक्त सुरुवात केलं असं म्हणतो, आणि ज्या नोंदी आहेत ज्या म्हणजे स्थलांतरित पक्ष्यांच्या स्थानिक पाणपक्ष्यांविषयी आपण बोलतो हे मला मान्य आहे, पण मूळ मुद्दा जेव्हा आपण स्थलांतरित पक्ष्यांविषयी बोलतो आणि सरांनी जे म्हटलं की सेंट्रल एशियन पाथवे इथं जरी जात नसेल तरी भारतातनं कुठेतरी जाऊन महाराष्ट्रातनं कुठेतरी जाऊन जवळून जात असेल म्हणून इथे स्थलांतरित पक्षी जास्त येतात. तर इथे संपूर्ण एखाद दुसरा डग किंवा गीज सोडला तर सर्व डग्स आणि गीज येतात. इथे वेडर्स सर्व जवळपास जे कोस्टल रिजन जे वेडर्स आहे ज्याला आम्ही रुडी ब्रेस्टेड रुडी टर्नस्टोन म्हणू किंवा क्रॅप लोअर म्हणू, किंवा हे जर काही 200-2-3 असे पक्षी सोडले जे इथे येणं अशक्य आहेत कारण ते कोस्टल रिजनचेच बर्ड्स आहेत, तर बाकीचे जे सगळे पक्षी आहेत वेडर्स ते सगळे यवतमाळात त्यांची नोंद आहे. यवतमाळमध्ये आज ज्या पक्ष्यांच्या नोंदी आहेत त्यामध्ये काही अशा नोंदी आहेत की जसा ब्लॅक बेली टर्न, मी सरांना बोललो होतो त्याबद्दल की ब्लॅक बेली टर्न झाला, त्यानंतर ब्लॅक विंग व्हाईट टर्न झाला किंवा ब्लॅक थोडासा कन्फ्युज होतोय मी, पण तो टर्न एक झाला, कॅस्पियन टर्न झाला, तर असे त्यानंतर विम्ब्रेल झालंय, त्यानंतर युरेशियन कर्ल्यू झाला. तर अशा पक्ष्यांच्या नोंदी पण यवतमाळात सहज आपल्याला बघायला मिळू शकतात. कोणी जर यवतमाळात येण्यात इच्छुक असेल तर त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करावा. मी यवतमाळच्या आजूबाजूला एका 30 किलोमीटरच्या परिघामध्ये जवळपास 16 ते 17 धरणं आहेत, त्याच्यामुळे यवतमाळ हे पाणवठ्याच्या दृष्टिकोनात अशी ते अतिशय समृद्ध आहे. आपण नक्की यावं, नक्की व्हिजिट करावी. मी आपल्याला नक्की त्या धरणांच्या भेटींना घेऊन जाईल आणि आपल्याला जास्तीत जास्त आपल्या अपेक्षेप्रमाणे जे आपल्याला पक्षी बघायचे आहेत आणि इथे दिसण्याची शक्यता आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवेल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. थँक्यू सर. सर मी शेवटचा प्रश्न डॉक्टर पिंपळपुरे सरांना विचारतो. सर तुम्ही बरेच दिवस किंवा बरेच वर्ष तुमचा परिचय आहे डॉक्टर जोशी सरांशी, तर सरांचा जो प्रवास मी जे आमची 2 वर्ष गेली ओळख आहे तर त्यांचं 1998 पासून या क्षेत्रात ते कार्यरत झाले. सापांविषयी त्यांनी अभ्यास सुरू केला आणि मग पक्ष्यांकडे ते वळले आणि पक्षी जगतावरती आज त्यांना जो इंटरेस्ट निर्माण झाला आहे त्याच्यातनं त्यांचं दुसरं पुस्तक आणि भरपूर अजून पुढचाही प्रवास त्यांनी सांगितला तो होणार आहे. एक ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ म्हणून तुम्ही आमचे जोशी सर आहेत, त्यांचं या क्षेत्रातलं योगदान काय असावं पुढे याबद्दल काय सांगाल, थोडक्यात सांगाल सर?
या पुस्तकाच्या संदर्भात आणि डॉक्टर प्रवीण जोशींच्या जर आपण विचार केला तर जे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असून सुद्धा आणि एक प्राणीशास्त्र हा विषय ते कॉलेजच्या लेव्हलला किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हलला शिकवतात आणि या एवढं करून सुद्धा पक्षी निरीक्षण आणि पक्षी अभ्यास आणि पक्ष्यांना बघण्याचा छंद जोपासतात. मला कसं वाटतं की हा जो आनंदाचा भाग आहे म्हणजे अभ्यास करताना पक्षी बघताना आणि पक्ष्यांची जीवनशैली तपासताना सुद्धा जो आनंद मिळतो तो जायला नको. नाहीतर काय होतं की जे रिसर्चर असतात, आपण तुम्हाला अनुभव असेल की जे रिसर्चर असतात मग ते काय म्हणतात त्याला आपण पाट्या साकण्यासारखं काम करतात. म्हणजे त्यांना पक्षी पाहायला सांगितलं असलं की मग ते जातात, कॅमेरे लावतात आणि कोरडेपणा असतो त्यात. तो कोरडेपणा प्रवीण मध्ये नाही. तो आनंदाचा भाग जो आहे तो जोपासण्याची कला त्याला आली आहे. आणि असे जे पक्षी निरीक्षक असतात किंवा पक्षी अभ्यासक असतात तेच मला वाटतं या शास्त्राला काहीतरी नवीन देऊ शकतात आणि ती देण्याची शक्ती प्रवीण मध्ये आहे किंवा अशा काय म्हणतात त्याला पक्षी अभ्यासकांमध्ये असायला हवी. ती शक्ती प्रवीण यांच्यामध्ये आहे. हा एक महत्वाचा भाग मला इथे दिसतो. दुसरा भाग कसा असतो की पुस्तकाचा जेव्हा विचार करतो आपण, पुस्तकं खूप लोक लिहितात पण पुस्तकांमध्ये काय असतं की रम्य खूप असतं, ललित खूप असतं. म्हणजे निसर्ग वाचन जेव्हा करायला जातो आपण आणि जो डेटा आहे बेसलाईन, आज मी एवढं जंगलात फिरतो मला फार रम्य दिसतच नाही, फारसं रम्य नसतं कारण फार ते कठीण आहे ना. ते अभ्यास करायला जातो तेव्हा तो आपल्याला कठीणपणा दिसतो त्याच्या. आणि हे सगळं फार छान 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 लिहितात ते लोक. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की जो बेसिक डेटा असतो किंवा जी अभ्यासाचा जो भाग असतो ज्याला आपण म्हणतो की त्याला तपासून लिहिलेलं की हा पक्षी, जसं प्रवीण लिहिलं एखाद्या पक्षाबद्दल लिहितोय तर तो त्याला जेव्हा तो त्याच्यातला एक प्राणीशास्त्रातला माणूस आहे त्याला माहिती आहे की मी जर याचं सायंटिफिक नेम चुकीचं लिहिलं तर माझा मेसेज किती दूरवर चुकीचं जाऊ शकतो. हे लोक समोर येणारे जे लोक आहेत आणि त्याची अंडी, त्याचं ब्रीडिंग, त्याचं कोर्टशिप, त्याचं फोरेजिंग, म्हणजे हा जो पक्ष्यांच्या जीवनातले जे एक एक भाग आहेत त्याचा जो अचूकपणे अभ्यास करण्याची जी शक्ती असते ती या शास्त्रज्ञांकडे किंवा सायंटिस्ट लोकांकडे किंवा अभ्यासकांकडे असायला हवी. ती प्रवीण सारखे बरेच आपले ऑर्निथॉलॉजिस्ट म्हणू किंवा अभ्यासक आहेत. पण त्यातला जो आनंदाचा भाग आहे तो जेवढ्या आनंदाने तुम्ही बघितलं असेल त्याचा चेहरा की जेव्हा कॅस्पियन टर्न आणि याच्याबद्दल जेव्हा तो बोलतो त्याचा चेहरा फुललेला असतो की मला हा पक्षी दिसला. हा आनंदाचा जो भाग आहे. मला असं वाटतं की मी 40 वर्षामध्ये लोकांना हेच सांगतो, तू आनंद जाऊ देऊ नको. एक्झॅक्टली. नाहीतर काय होतं की मला हा पक्षी दिसला, मी याला नाही सांगणार, मी त्याला नाही करणार, मी कोणाला कळू देणार नाही, हा फोटो माझ्याच जवळ ठेवणार. ही जी प्रवृत्ती आता झालेली आहे त्याच्यामुळे सायन्स जे आहे, माझं म्हणणं असतं की सायन्स हे मागे पडतंय. हे मागे पडायला नको, हे सगळं वाटायला हवं सायन्स आणि त्याचा प्रसार लोकायला पाहिजे. आणि अशी पुस्तकं जी या डिसिप्लिन मधून आलेले लोक आहेत, या प्राणीशास्त्र म्हणा किंवा व्हेटरनरी डॉक्टर आहेत म्हणा किंवा ज्यांना सायन्स मधून आलेले असतील किंवा इतर मधूनही आलेले आहेत, इतर विषयातून आले पण त्यांची प्रवृत्ती, राजू आमचा त्यांनी किती हे केले, मेहनत घेतली, असे खूप मेहनत घेणारे सायंटिस्ट आहेत आणि ते जर पुस्तकं लिहितात आहे तर मला असं वाटतं की आपलं सायन्स ही ऑर्निथॉलॉजी ही शाखा जी आहे सायन्सची की याचा प्रसार व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि नुसतं म्हणजे अंधप्रसार व्हायला नको. आणि त्याचा सायंटिफिक बेस जर तयार झाला तर ह्या अशा सारख्या पुस्तकांचं मला वाटतं फार निकड आहे आणि त्यांची गरज आहे आणि त्या गरजेतून नवीन पक्षी मित्र तयार होईल, त्यांना सायंटिफिक टेम्परामेंट तयार होईल असं मला वाटतं. नक्कीच सर. आजचा हा कार्यक्रम आपण आता वेळाभावी इथे थांबवतोय, नाहीतर या गप्पा अशाच रंगतील आपल्या आणि खूप कित्येक तास आपण बोलत राहू. छान मजा येते तुमच्या बरोबर खरं गप्पा मारायला. डॉक्टर
डॉक्टर पिंपळापुरे सर, आज तुम्ही आमच्या ऑनलाईन पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला खूप नॉलेज मिळालं आणि या पक्षी जगताविषयी खूप माहिती मिळाली. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे थांबवतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा मित्रांनो, आज प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जोशी लिखित यवतमाळचे स्थानिक पाणपक्षी या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीने डॉक्टर अनिल पिंपळापुरे सरांच्या शुभ हस्ते झालं हे मी इथे जाहीर करतो पुन्हा एकदा. आणि आपल्यामध्ये जे कोणी पक्षी निरीक्षक असतील, पक्षी अभ्यासक असतील, आवडीने पक्ष्यांविषयी माहिती गोळा करणारे असतील तर त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये तुम्ही काय वाचाल हे या मुलाखतीमधनं ऐकलेलं आहे. तसंच या पुस्तकामध्ये डॉक्टर प्रवीण जोशी सरांनी उत्तमोत्तम काढलेली पक्ष्यांची छायाचित्र आहेत. या पुस्तकामध्ये 50 स्थानिक पाणपक्ष्यांवरती माहिती दिलेली आहे जे यवतमाळमध्ये आढळतात आणि 50 स्थानिक पाणपक्ष्यांचा अधिवास, त्यांची खाण्याची सवय, ते कुठे कुठल्या धरणावरती यवतमाळमध्ये आढळतील अशी सर्व काही माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर माझी आपल्या सर्व श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी या आपल्या कार्यक्रमाच्या डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तिथून ते खरेदी करून घेऊ शकतात. डॉक्टर प्रवीण जोशी यांनी बिझनेस आयकॉनला त्यांचं हे दुसरं पुस्तक प्रकाशित करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. आज आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले देखील मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच.